आज आपण प्रेपोझिशनच्या कन्फ्युजिंग क्वेश्चन्सला सॉल्व्ह करणार आहोत. प्रेपोझिशनचे जे कन्फ्युजिंग प्रश्न आहे, हायकोर्ट परीक्षेसाठी इंग्लिशचे, ते आपण पाहणार आहोत. प्रेपोझिशनवर आपल्याला ॲट 2 प्रश्न विचारले जातात. मागील प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्याला 1 प्रश्न विचारला होता. सुरुवात करूया आजच्या आपल्या प्रेपोझिशनच्या 50 प्रश्नांना. पहिला प्रश्न आहे, एव्हरी स्टुडंट हॅड टू अबाईड ब्लँक द रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ द हॉस्टेल. एव्हरी स्टुडंट प्रत्येक विद्यार्थ्याला हॅड टू म्हणजे करावं लागलं, अबाईड म्हणजे पालन करणे, द रूल्स अँड रेग्युलेशन प्रत्येक विद्यार्थ्याला रूल्स आणि रेग्युलेशनचं पालन करावं लागलं इन द हॉस्टेल किंवा ऑफ द हॉस्टेल. हॉस्टेलचे जे रूल्स अँड रेग्युलेशन आहे त्याला प्रत्येक विद्यार्थ्याला पालन करावं लागलं. आता या ठिकाणी बघा, पालन करण्यासाठी 3 शब्द यूज केले जातात. पालन करण्यासाठी 3 शब्द यूज केले जातात की ज्या ठिकाणी आपण जास्त कन्फ्यूज होतो. अबाईडचा अर्थही होतो पालन करणे, त्यानंतर कॉम्प्लायचा अर्थही होतो पालन करणे, कॉम्प्लायचाही अर्थ होतो पालन करणे आणि कन्फर्मचाही अर्थ होतो पालन करणे. फक्त हा कन्फर्म जो आहे FORM आहे, FIRM नाही. या 3ही शब्दांचा अर्थ होतो रूल्स आणि रेग्युलेशनचं पालन करणे, नियमांचं पालन करणे, अनुपालन करणे. मग आता बघा, अबाईड सोबत आपण बाय हा प्रिपोजिशन यूज करतो. अबाईड सोबत आपण कोणता प्रिपोजिशन यूज करतो मित्रांनो? बाय हा प्रिपोजिशन यूज करतो. कॉम्प्लाय म्हणजे सुद्धा पालन करणे आणि याच्यासोबत आपण विथ हा प्रिपोजिशन यूज करतो. याच्यासोबत आपण कोणता प्रिपोजिशन यूज करतो? विथ हा प्रिपोजिशन यूज करतो आणि कन्फर्म सोबत आपण टू हा प्रिपोजिशन यूज करतो. हे 3 जर तुम्हाला व्यवस्थितरित्या माहिती असतील तर मग प्रश्न कोणत्याही प्रकारचा येऊ, प्रिपोजिशनचे क्वेश्चन्सचे आन्सर्स तुम्हाला देता येतात. या ठिकाणी त्यांनी पालन करण्यासाठी अबाईड या शब्दाचा वापर केलेला आहे. त्यामुळे अबाईड सोबत आपण बाय या प्रिपोजिशनचा वापर करतो. म्हणून इथे अबाईड असल्यामुळे आपण बायचा वापर करणार आणि आता आपलं सेंटेन्स करेक्ट होणार. एव्हरी स्टुडंट हॅड टू अबाईड बाय द रूल्स अँड रेग्युलेशन्स ऑफ द हॉस्टेल. आणि म्हणून ऑप्शन क्रमांक 2 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. अगदी सेम असाच प्रश्न बघा, वी शुड ब्लँक द रूल्स. आपण रूल्सला ब्लँक केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? पालन केलं पाहिजे. कोप विथ म्हणजे आपण सहन केलं पाहिजे. कॉन्ड्युस टू येणार नाही, साईड विथ येणार नाही. बघा, आत्ताच आपण पाहिलं कॉम्प्लाय आणि कॉम्प्लाय सोबत कशाचा वापर केला जातो? विथचा. याचा अर्थ होतो की पालन करणे. वी शुड कॉम्प्लाय विथ द रूल्स. आपण नियमांचं पालन करायला पाहिजे. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, ऑल ऑर्डर्स मस्ट ब्लँक द रूल्स. ऑल ऑर्डर्स प्रत्येक ऑर्डर्स जे आहे त्याचं काय झालं पाहिजे? त्याचं रूल्सचं मस्ट प्रत्येक ऑर्डर्स, ऑल ऑर्डर्स मस्ट रूल्स सोबत त्यांनी पालन केलं पाहिजे, ॲग्रीमेंट केलं पाहिजे. मग बघा, कन्फर्म्स दिलेला आहे परंतु कन्फर्म सोबत विथचा वापर केला जात नाही म्हणून ऑप्शन 1 कॅन्सल. कन्फर्म दिलेला आहे त्यानंतर टू दिलेला आहे सो ऑप्शन 2 बरोबर. कन्फर्म्स आहे आणि टू आहे. मस्ट नंतर आपण व्हर्बचा फर्स्ट फॉर्म घेतो. हा बघा व्हर्बचा फर्स्ट फॉर्म आहे आणि याला एस जोडल्यामुळे हा चुकीचा होईल म्हणून ऑप्शन 3 कॅन्सल. आणि कन्फर्मिंग आणि विथ जे आहे ते पण चुकीचं होईल म्हणून ऑप्शन 2 जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. तर अशा प्रकारे 3 प्रश्न आपल्याला व्यवस्थित सोडवता येतात जर आपल्याला अनुपालन करणे किंवा पालन करणे, नियमांचं पालन करणे यासाठी अबाईड बाय, कॉम्प्लाय विथ आणि कन्फर्म टूचं जर माहिती असलं तर. आता बघा, आपला हा एक कोर्स आहे. श्रीरामनवमी निमित्त आपण आपल्या SK एज्युकेशन ॲपवर असलेल्या सर्व कोर्सेसवर ऑफर दिलेली आहे. आजचा आपल्या ऑफरचा शेवटचा दिवस आहे. इंग्रजीचा कोर्स तुम्हाला ₹799 मिळतोय. 1 वर्षाची व्हॅलिडिटी. TCS, IBPS आणि MPSC तीनही पॅटर्ननुसार असेल. ग्रामर, व्होकॅब्युलरी आणि PYQ अनलिमिटेड व्ह्यूजचा हा कोर्स आजच्या दिवसापर्यंत तुम्हाला ₹799 इतक्या फीजमध्ये मिळेल. तुम्हाला हा कोर्स परचेस करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. तिथून लिंकवर क्लिक करून SK एज्युकेशन ॲप डाउनलोड करा आणि या कोर्सला तुम्ही प्रवेश घेऊ शकता. बघा पुढचा प्रश्न, कॉवर्ड्स म्हणजे भित्रे, डाय म्हणजे मरतात. भित्रे लोक मरतात मेनी टाइम्स खूप वेळेस, ब्लँक देअर डेथ. भित्रे लोक त्यांच्या डेथच्या आधी खूप वेळेस मरतात असं आपल्याला माहिती आहे म्हणून आफ्टर येणार नाही, बिफोर जे आहे ते बरोबर होईल. अबाउट आणि फॉर ही आपली आन्सर्स त्या ठिकाणी होणार नाही. पुढचा प्रश्न बघा, ही वेंट देअर, तो त्या ठिकाणी गेला. तो त्या ठिकाणी गेला. ही वेंट देअर, तो तिथे गेला, तिकडे गेला, त्या ठिकाणी गेला. परंतु कसा गेला? ऑन फूट म्हणजे काय? पायी गेला. वॉकिंग ऑन फूट चालत पायी गेला. बाय फूट म्हणजे पायाने गेला, पायी गेला. विथ फूट एखादा व्यक्ती जर पायी चालत असेल, एखादा व्यक्ती जर पायी चालत असेल, कुठेतरी पायी चालत चालत जात असेल तर आपण ऑन फूटचा वापर करतो, बाय फूटचा वापर अजिबात करत नाही. आणि या ठिकाणी आपलं कन्फ्युजन होतं बऱ्याचदा की बाय आपल्याला वापरण्याची सवय असते म्हणून आपण बाय फूट लिहितो आणि ते आपलं चुकतं. इथे काय यूज करायला पाहिजे? ऑन फूट. विथ फूट तर अजिबात म्हणता येणार नाही. सो ही वेंट देअर असं म्हटलेलं आहे. ही वेंट देअर, तो तिकडे गेला. गेला तर म्हटलेला आहे तर मग वॉकिंगची गरज नाही. ही वेंट देअर ऑन फूट, तो पायी तिकडे गेला म्हणून ऑप्शन 1 जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, द डेझर्टेड. डेझर्टेड म्हणजे सोडून दिलेलं, त्याग केलेलं. द डेझर्टेड गार्डन, जे गार्डन आहे ते कसं आहे? डेझर्टेड आहे, अबॅन्डन्ड आहे, सोडून दिलेलं आहे, परित्याग केलेला आहे. सोडून दिलेलं जे गार्डन होतं वॉज इन्फेस्टेड. इन्फेस्टेड म्हणजे काय? भरलेलं असणे. इन्फेस्टेड म्हणजे काय? भरलेलं असणे. आणि पुढे दिलेलं आहे वेड्स. वेड्स म्हणजे काय? जो रिकामा भाग असतो त्या भागेवर गवत तयार होतं. आपल्याला माहिती असेल का? एखादं पडकं गार्डन असेल तर त्यामध्ये काय होणार आहे? गवत जे आहे, वीड्स जे आहे ते उगणार आहे.
म्हणून या डेझर्टेड गार्डन कशाने भरलेलं होतं? इन्फेस्टेड भरलेलं होतं. इन्फेस्टेड विथ कशाने भरलेले? चहाने भरलेले, विथ्सने भरलेले. म्हणून इन्फेस्टेड सोबत आपण कशाचा वापर करतो? विथचा वापर करतो. ऑप्शन 1 आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. ऑल राईट. बघा पुढचा प्रश्न. शी पिप्ड हर रायव्हल. पिप्ड PIP पिप आणि याचा हा V2 आहे. शी पिप्ड हर रायव्हल म्हणजे तिने तिच्या प्रतिस्पर्ध्याला डिफीट केलं, हरवलं, पराभूत केलं. शी म्हणजे तिने, पिप्ड म्हणजे काय? हरविले, पराभूत केले. हर रायव्हल म्हणजे कोणते? जो प्रतिस्पर्धी होता त्याला हरविले. ब्लँक द गोल्ड मेडल कशासाठी? तर गोल्ड मेडलसाठी तिने तिच्या रायव्हलला, प्रतिस्पर्ध्याला हरवलं. म्हणून या ठिकाणी पिप्ड हर रायव्हल फॉर दी गोल्ड मेडल. फॉर दी गोल्ड मेडल बघा ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे फॉर, म्हणून फॉर या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन होईल. पुढचा प्रश्न बघा. द स्मेल ऑफ द सी. सीचा जो स्मेल होता, समुद्राची जी स्मेल होती, कॉल्ड ब्लँक मेमरीज ऑफ हर चाइल्डहुड. आता या ठिकाणी चाइल्डहुडच्या मेमरीला कॉल केलं गेलेलं आहे. जर चाइल्डहुड लहानपणाची जी मेमरी आहे किंवा लहानपणी जे काही घडलेलं होतं ते जर आपण आठवत करत असू किंवा ते जर आपण आठवत असू की त्याची आठवण जर आपण करत असू तर त्यासाठी आपण कॉल अपचा वापर करतो. आणि म्हणून कॉल फॉर होणार नाही, कॉल बॅक पुन्हा कॉल करणे, कॉल अप जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. कॉल ऑन पण या ठिकाणी आपल्याला घेता येणार नाही. पुढे बघा. ही विल इम्पार्ट नो इन्फॉर्मेशन. इम्पार्ट म्हणजे काय? प्रदान करणे किंवा देणे. तो कोणतीही इन्फॉर्मेशन देणार नाही. ही विल इम्पार्ट नो इन्फॉर्मेशन. तो कुठलीही इन्फॉर्मेशन प्रदान करणार नाही. एनीवन कुणालाही, कुणालाही तो इन्फॉर्मेशन देणार नाही. इम्पार्ट म्हणजे काय? प्रदान करणे. आणि इम्पार्ट सोबत नेहमी टू हा प्रेपोजिशन वापरला जातो. म्हणून इम्पार्ट सोबत या ठिकाणी कोणता प्रेपोजिशन वापरला गेला पाहिजे? टू हा प्रेपोजिशन वापरला गेला पाहिजे. टू बघा ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 4 आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. द युनायटेड किंगडम ब्लँक. जे युनायटेड किंगडम आहे ते चहाने बनलेलं आहे. कशाने बनलेलं आहे? त्यामध्ये इंग्लंड आहे, वेल्स आहे, स्कॉटलँड आहे आणि नॉर्दर्न आयर्लंड आहे. सो इतक्या सगळ्या स्टेट्सने बनलेलं किंवा कंट्रीजने बनलेलं जे युनायटेड किंगडम्स आहेत ते म्हटलेलं आहे. मग या ठिकाणी बघा कंप्राइजेस म्हटलेलं आहे. कंप्राइजेस म्हणजे सुद्धा काय? बनलेले असणे. बघा आपल्याला सगळ्यांना माहिती असेल कन्सिस्ट. कन्सिस्ट म्हणजे काय? बनलेले. कन्सिस्ट म्हणजे काय? बनलेले. कन्सिस्ट म्हणजे काय? बनलेले. परंतु कन्सिस्ट सोबत आपल्याला काय यूज करावा लागतो? ऑफ यूज करावा लागतो. आणि कॉम्प्राइजेस म्हणजे सुद्धा काय? बनलेले असणे. कंप्राइज म्हणजे सुद्धा काय? कंप्राइज. कन्सिस्ट ऑफ बनलेले असणे. कन्सिस्ट ऑफचाही अर्थ होतो बनलेले असणे आणि कंप्राइजचाही अर्थ होतो काय? बनलेले असणे. परंतु कॉम्प्राइज सोबत आपण ऑफचा वापर करत नाही. हा फार महत्वाचा मुद्दा आहे. कन्सिस्ट ऑफ म्हणता म्हणता आपण कधी कधी कंप्राइज किंवा कंप्राइजेस ऑफ पण म्हणतो आणि त्यामुळे आपलं सेंटेन्स जे आहे ते चुकतं, प्रपोजिशन जे आहे ते चुकतं. कंप्राइज सोबत आपल्याला ऑफचा वापर कधीच करायचा नसतो मित्रांनो. आणि म्हणून पहिल्या ऑप्शनमध्ये कंप्राइजेस सोबत ऑफ दिलेला आहे ते या ठिकाणी कॅन्सल होईल. या ठिकाणी फक्त कंप्राइजेस दिलेला आहे, ऑप्शन 2 बरोबर होईल. इथे कंबाईन्स म्हटलेलं आहे, जुडलेलं असणे, हे ऑप्शन 3 बरोबर होणार नाही. कन्सिस्ट या ठिकाणी बरोबर आहे, परंतु कन्सिस्ट नंतर ऑफ जो आहे तो ऑफ काय आहे? मिसिंग आहे. जर या ठिकाणी ऑफ असता तर आपलं हे उत्तर बरोबर झालं असतं, तूर्त आपलं ऑप्शन 4 होणार नाही. ऑप्शन 2 जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर होईल. द युनायटेड किंगडम्स एक देश आहे. द युनायटेड किंगडम्स कशाने बनलेला आहे? कंप्राइजेस नॉर्दर्न आयर्लंड, स्कॉटलँड, त्यानंतर इंग्लंड आणि वेल्स ज्याला आपण म्हणत असतो. ऑल राईट, क्लिअर आहे सगळ्यांना? बघा पुढे. वी कॅन ब्लँक राईट अँड रॉंग. आपण राईट आणि रॉंग मध्ये करू शकतो. डिस्टिंग्विश म्हटलेलं आहे. डिस्टिंग्विश म्हणजे काय? भेद करणे, फरक करणे. डिस्टिंग्विश म्हणजे काय? भेद करणे, फरक करणे. सो त्यांच्यामध्ये आपण फरक करू शकतो, त्यांच्यामध्ये आपण भेद करू शकतो. सो डिफरन्स असेल, डिस्टिंग्विश असेल, यांच्यानंतर नेहमी आपण कशाचा वापर करतो मित्रांनो? बिटवीनचा वापर करतो. कारण पुढे आपल्याकडे 2 ऑप्शन्स आहेत, एक आहे राईट आणि दुसरा आहे रॉंग. म्हणून डिस्टिंग्विश नंतर या ठिकाणी बाय जो आहे तो चुकीचा आहे, म्हणून ऑप्शन 1 कॅन्सल. डिस्टिंग्विश नंतर फ्रॉम आहे तो चुकीचा आहे, म्हणून कॅन्सल. बिटवीन दिलेला आहे, अगदी बरोबर, ऑप्शन 3 बरोबर. डिस्टिंग्विश नंतर फॉरचा वापर करता येत नाही, ऑप्शन 4 कॅन्सल. ऑप्शन 3 जे आहे ते फायनल आन्सर आपल्या या ठिकाणी होईल मित्रांनो. ऑल राईट, क्लिअर आहे सगळ्यांना? आय हॅव नो ब्लँक ऑफिस वर्क. आय हॅव नो ब्लँक ऑफिस वर्क. काय? एक्सपिरियन्स, अनुभव असणे. मला ऑफिस वर्कचा, ऑफिसच्या कामाचा एक्सपिरियन्स नाही. मग कामाचा चा साठी आपण कशाचा वापर करतो? ऑफचा. आणि इकडे एक्सपिरियन्स आहे, म्हणून ऑप्शन 4 आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा. हॅव यू एव्हर ब्लँक द वुल्फ क्राय. हॅव यू एव्हर, तू कधी, आणि पुढे दिलेलं आहे हर्ड. हॅव यू, हॅव असल्यामुळे आपल्याला हर्ड वापरावा लागेल V3. हियर येणार नाही, हियर येणार नाही, आणि हर्ड जो आहे तो आपल्याला वापरावा लागेल. परंतु जेव्हा आपण काही ऐकलेलं आहे का, तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? द वोल्फ क्राय. वोल्फचं जे ओरडणं किंवा रडणं आहे ते ऐकलेलं आहे का? म्हणून या ठिकाणी हर्ड नंतर आपल्याला काय यूज करायला पाहिजे? ऑफ. परंतु इथे ऑफ नाहीये, म्हणून ऑप्शन 1 कॅन्सल. 2, 3 तर ऑलरेडी कॅन्सल होतं. ऑप्शन 4 जे आहे त्यामध्ये ऑफ आहे, म्हणून हर्ड ऑफ जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल मित्रांनो. पुढे बघा. दिस हाऊस ब्लँक 10 रूम्स. दिस हाऊस, हे घर 10 रूमनी बनलेलं आहे. मग बनलेल्यासाठी बघा आपण कन्सिस्ट नंतर बायचा वापर करतो का? अजिबात नाही, म्हणून ऑप्शन 1 कॅन्सल.
कन्सिस्टेड नंतर आपण विथचा वापर करतो का नाही म्हणून ऑप्शन 2 कॅन्सल. कन्सिस्ट नंतर आपण ऑफचा वापर करतो का? येस, ऑफ बरोबर आहे. इकडे फक्त कन्सिस्ट आहे बघा. दिस हाऊस, हाऊसची संख्या किती आहे? हाऊसची संख्या आहे 1. मग 1 हाऊस असेल तर या ठिकाणी कसा व्हर्ब पाहिजे? सिंग्युलर व्हर्ब पाहिजे. हा कन्सिस्टला एस जोडल्यामुळे सिंग्युलर आहे. हा कन्सिस्टला एस जोडला नाही म्हणून प्लुरल आहे. प्लुरल आहे म्हणून येणार नाही. ऑप्शन 3 आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, वी ऑल हॅव ब्लँक द विडोड गर्ल. वी ऑल हॅव आपल्या प्रत्येकाकडे आहे, आपल्या सर्वांकडे आहे ब्लँक द विडोड गर्ल. विडोड म्हणजे विधवा झालेली मुलगी. सो सिम्पथी, सिम्पथी आहे आपल्याकडे. काय आहे? आपल्या सर्वांकडे जी विडोड गर्ल आहे तिच्याबद्दल काय आहे? सिम्पथी आहे. म्हणून बघा प्रत्येक ऑप्शनमध्ये सिम्पथी दिलेला आहे. आणि सिम्पथी कोणासाठी आहे? तर सिम्पथी आहे विडोड गर्लसाठी. मग साठी ॲट नाही, काय येतो? फॉर. विथ पण येणार नाही, ऑफ पण येणार नाही. ऑप्शन 2 जे आहे ते फायनल आन्सर आपल्या या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, एव्हरी स्टुडंट हॅड टू अबाईड द रूल्स अँड रेग्युलेशन ऑफ द हॉस्टेल. सेम तेच प्रश्न आहे जो आपण पहिले पाहिला होता. एव्हरी स्टुडंट्स हॅड टू अबाईड बाय द रूल्स अँड रेग्युलेशन. ही इज ॲज फ्रॉम. आता बघा या ठिकाणी फॉर्म आहे. फॉर्मच्या आधी जर ॲज आहे तर इकडे पण कोण येणार? ॲजच येणार. ही इज ॲज फ्रॉम ॲज रॉक. दगडासारखा तो कठीण आहे. पुढे बघा, व्हॉट इज द टाइम बाय युअर वॉच. एखाद्या व्यक्तीला आपण जेव्हा टाइम विचारतो तेव्हा आपण असं म्हणतो, व्हॉट इज द टाइम बाय युअर वॉच. तुझ्या घड्याळानुसार काय टाइम नेमका काय झालेला आहे. सो या ठिकाणी बघा बाय ऑप्शन जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, टुडे कम्प्युटर व्हायरसेस स्प्रेड ब्लँक डिझिंग स्पीड. आजकाल कॉम्प्युटरचे जे व्हायरसेस आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे व्हायरसेस असतात कॉम्प्युटर्समध्ये, लॅपटॉपमध्ये, ते डिझिंग म्हणजे खूप वेगाने आणि स्पीडने काय होत आहेत? स्प्रेड होत आहेत. डिझिंग स्पीड, एक एक स्पीड कसा आहे? अतिशय वेगवान स्पीड आहे, अतिशय वेग आहे आणि त्याने ते काय होत आहेत? स्प्रेड होत आहेत. स्पीडसाठी आपण कशाचा वापर करतो? ॲटचा वापर करतो, की कोणत्या स्पीडने ते स्प्रेड होत आहे. म्हणून ज्या स्पीडने ते स्प्रेड होत आहेत म्हणून त्यासाठी आपण काय यूज करतो? ॲट यूज करतो. बघा याच्याकडे बाय आहे, कॅन्सल. याच्याकडे इन आहे, हे कॅन्सल करा. ऑप्शन ए कॅन्सल, ऑप्शन डी कॅन्सल. इकडे आहे ॲट आणि इकडे आहे ॲट. पुढे काय म्हटलेलं आहे? वे ऑफ डाउनलोड, वे ऑफ फाईल डाउनलोड्स म्हणजे फाईल डाउनलोड्सचा जो मार्ग आहे, फाईल डाउनलोड करण्याचा जो मार्ग आहे. एखाद्या वेळेस आपण फाईल डाउनलोड करतो आणि फाईल डाउनलोड करत असताना ज्या रूटचा आपण वापर करतो, ज्या वेचा आपण वापर करतोय, त्या वेने अतिशय वेगवान पद्धतीने व्हायरसेस आपल्या कॉम्प्युटर्समध्ये काय होतात? स्प्रेड होतात. म्हणून फ्रॉम येणार नाही, बाय वे ऑफ. म्हणून ऑप्शन सी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, विवेक हॅज अ स्ट्रॉंग रेझेम्बलन्स हिज ग्रँडफादर. सो विवेक जो आहे तो त्याच्या ग्रँडफादर सारखा दिसतो. त्याचं लुक त्याच्या ग्रँडफादर सारखं आहे. बघा रिझेम्बल जेव्हा या ठिकाणी व्हर्ब म्हणून वापरला जाईल तेव्हा त्याच्यासोबत कोणताही प्रपोजिशन वापरला जात नाही. परंतु रिझेम्बलन्स जर वापरला असेल, ANCE कडून जर त्याला नाउन बनवला असेल तर मात्र आपण टू चा वापर करतो. म्हणून या ठिकाणी टू चा वापर होईल. अबाउट नाही, टू बरोबर विथ आणि फ्रॉम चुकीचं. विवेक हॅज अ स्ट्रॉंग रिझेम्बलन्स टू हिज ग्रँडफादर. त्याच्या ग्रँडफादर सारखा तो दिसतो. शी हॅज इनहेरिटेड हर फॉन्डनेस टेनिस फ्रॉम हर पॅरेंट्स. की तिच्यामध्ये जी टेनिसबद्दल जी आवड किंवा लव किंवा अफेक्शन निर्माण झालेलं आहे ते तिच्या पॅरेंट्सपासूनच आलेलं आहे. म्हणून जो फॉन्डनेस आहे, अफेक्शन जे आहे, कशासाठीचं? टेनिससाठीचं. म्हणून फॉन्डनेस नंतर आपण या ठिकाणी काय यूज करणार? फॉर यूज करणार. म्हणून फॉर ऑप्शन सी मध्ये आहे. ऑप्शन सी आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, प्लीज साइन दिस डॉक्युमेंट इंक सो दॅट दे कॅन बी प्रिझर्व्ड. या डॉक्युमेंट्सला साइन करा कारण त्यांना आपल्याला काय करायचं आहे? सो दॅट दे कॅन बी प्रिझर्व्ड. सो त्यांना प्रिझर्व्ह केलं जाऊ शकतं. बघा एखाद्या डॉक्युमेंटला किंवा लिहायचं असेल किंवा इंकने साइन करायचं असेल तर आपण याच्यासोबत काय वापरतो? इन वापरतो. म्हणून विथ वापरणार नाही, इन या ठिकाणी आपलं करेक्ट ऑप्शन होईल. आणि फ्रॉम आणि बाय सुद्धा या ठिकाणी आपलं उत्तर होणार नाही. पुढे बघा, टर्न द AC ब्लँक बिफोर यू लीव द ऑफिस. ऑफिसमधून निघण्याच्या आधी, ऑफिस सोडण्याच्या आधी जो AC आहे तो आपल्याला बंद करायला सांगितलेला आहे. मग या ठिकाणी बघा टर्न आहे तर टर्न सोबत आपण कशाचा वापर करणार? ऑफचा वापर करणार. म्हणून ऑफ जे आहे त्या ठिकाणी बरोबर होईल. आपण शट सोबत डाऊनचा वापर करतो, शट डाऊन म्हणतो आपण. सो शट सोबत डाऊनचा वापर करणार, परंतु टर्न सोबत आपण ऑन आणि ऑफचा वापर करतो. इकडे टर्न दिलेला आहे म्हणून आपल्याला ऑफ घ्यावा लागेल. म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, द ऑरिजिन ऑफ द आईस्क्रीम डेट्स बॅक टू नियरली हाफ अ सेंचुरी. बघा जेव्हा आपल्याला बॅक जायचं असेल तेव्हा आपण म्हणतो बॅक टू. जेव्हा आपण काय म्हणतो? बॅक टू म्हणतो. सगळ्यांना माहिती असेल, कम्युनिकेशनमध्ये पण आपण यूज करतो. ऑप्शन ए आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, दे वर ॲस्टॉनिश्ड. ॲस्टॉनिश नंतर म्हणजे आश्चर्यचकित होणे याच्यानंतर आपण कोणता प्रिपोजिशन यूज करतो? ॲट प्रिपोजिशन यूज करतो. ऑप्शन बी आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, द लिटल गर्ल प्रोटेस्टेड द हिपोक्रेसी ऑफ हर एल्डर्स. जी लहान मुलगी आहे तिने प्रोटेस्ट केलेला आहे. कशाबद्दल? द हिपोक्रेसी ऑफ द एल्डर्स. जे मोठे लोक आहे त्यांची जी हिपोक्रेसी आहे त्याच्याबद्दल
की त्याच्याबद्दल म्हणजे काय, त्याच्या अगेन्स्टमध्ये. आणि म्हणून ऑप्शन ए आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. अपार्ट, अलोंग किंवा विथ जे आहे हे आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होणार नाही. कन्क्लुजन बघा या ठिकाणी, कन्फ्युजन बघा अगेन्स्ट. कशाच्या अगेन्स्ट? जे हिपोक्रेसी आहे त्याच्या अगेन्स्टमध्ये तिने काय केलेलं आहे, प्रोटेस्ट केलेलं आहे. पुढे बघा, आय एम शॉर्ट फंड्स ॲट द मोमेंट, सो कॅन आय पे यू बॅक नेक्स्ट वीक. सो आत्ता माझ्याकडे फंड्स नाहीये म्हणजे काय, पैसा नाहीये. सो आय एम शॉर्ट म्हणजे कमी पडतंय. काय कमी पडतोय? फंड कमी पडतोय. सो शॉर्ट नंतर किंवा लॅक नंतर आपण कशाचा वापर करतो? ऑफचा वापर करतो. शॉर्ट ऑफ फंड्स, लॅक ऑफ फंड्स, म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, द युथ शुड बिलीव्ह गॉड. युथने देवावर विश्वास ठेवला पाहिजे. वरसाठी आपण काय वापरतो? वरसाठी आपण ऑन वापरतो. परंतु बिलीव्हसाठी आपण जनरली काय वापरणार? इन वापरणार. वरसाठी या ठिकाणी ऑन वापरता येणार नाही. वरसाठी आपल्याला या ठिकाणी ऑन वापरता येणार नाही. ओके, सो या ठिकाणी बघा, हा ऑन जो आहे हा ऑन चुकीचा आहे. ओके, आणि बिलीव्ह इन म्हटलं जातं, म्हणून ऑप्शन 2 आपला करेक्ट आन्सर होईल. पुढे बघा, द बस 50 पॅसेंजर फिल द रिव्हर. बस आणि 50 पॅसेंजर म्हटलेलं आहे. सो 50 पॅसेंजर्स आहेत आणि 50 पॅसेंजरने भरलेली बस आहे. आणि म्हणून फॉर म्हणता येणार नाही, ओव्हर म्हणता येणार नाही, ऑफ म्हणता येणार नाही. द बस विथ 50 पॅसेंजर्स. द बस विथ 50 पॅसेंजर्स फेल म्हणजे पडली. आणि कशात पडली? नदीत पडली. पडण्याची क्रिया होती. क्रिया आहे म्हणून इन सोबत आपण टू जोडतो आणि इन टू करतो. सो विथ आणि इन टू पाहिजे बघा, ऑप्शन 4 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 4 आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा, टेक दिस मेडिसिन रेग्युलरली अँड यू विल गेट रीड दिस डिसीज. ही मेडिसिन दररोज घे आणि मग या डिसीज पासून, या आजारापासून, रोगापासून तुझी मुक्तता होईल. म्हणून या ठिकाणी गेट रीड नंतर आपण ऑफचा वापर करतो. गेट रीड नंतर आपण काय वापरतो? ऑफ वापरतो. गेट रीड ऑफ ही पूर्ण फ्रेज आहे आणि व्यवस्थित लक्षात ठेवा, याचा अर्थ होतो फ्री फ्रॉम किंवा मुक्त होणे. फ्री फ्रॉम किंवा मुक्त होणे. ओके, गेट रीड ऑफ ही पूर्ण फ्रेज लक्षात ठेवा. सो ओ एफ ऑफ, ऑप्शन 2 आपलं फायनल आन्सर होईल. पुढे बघा, शी ट्राईज टू ऍडजस्ट हर रिलेशन. ती ऍडजस्ट करण्याचा प्रयत्न करते आहे. ऍडजस्ट सोबत विथ वापरतो. ऑप्शन 3 फायनल आन्सर होईल. पुढचा प्रश्न बघा, इफ यू आर वरीड अबाउट द प्रॉब्लेम. जर तू प्रॉब्लेम बद्दल, समस्येबद्दल चिंतित असशील, यू शुड डू समथिंग इट. तू याच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. यू शुड डू काहीतरी करायला पाहिजे. समथिंग काहीतरी करायला पाहिजे. फॉर इट, इट असल्यामुळे या ठिकाणी फॉर जो आहे तो बरोबर होईल. ऑप्शन 3 फायनल आन्सर होईल. पुढे बघा, द मदर पार्टेड. पार्टेड म्हणजे काय? विभक्त होणे, दूर जाणे. ओके, संबंध तोडणे, लांब जाणे. द मदर पार्टेड, आई जी आहे ती विभक्त झाली. हर मॅरिड डॉटर इन सॉरो. दुःखाने तिची जी मुलगी आहे त्या मुलीपासून जी मदर आहे ती काय झाली? पार्टेड. सोबत आपण विभक्त झाली. कुणापासून? तिच्या डॉटर पासून. म्हणून या ठिकाणी आपण काय यूज करणार? फ्रॉम यूज करणार. सो फ्रॉम बघा ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे. त्यानंतर बघा, टेबल्स आर युजली मेड. टेबल्स बनविले जातात युजली कशाने? वूडने. आणि वूड आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये, म्हणून आपण काय म्हणणार? ऑफ. टेबल्स आर युजली मेड ऑफ वूड. सो ऑफ जे आहे ऑप्शन 2 मध्ये आहे. त्यानंतर बघा, ऑल ऑफ देम आर सरप्राइज्ड. सरप्राइज्ड नंतर आपण काय यूज करतो? ॲट यूज करतो. सो बघा, ॲट ऑप्शन 3 मध्ये आहे, म्हणून ऑप्शन 3 फायनल आन्सर. पुढे बघा, द प्रेसिडेंट विल फायनली हॅव अ नॅशनल मेमोरियल इन हिज ऑनर. सो प्रेसिडेंट विल फायनली हॅव नॅशनल मेमोरियल. जो प्रेसिडेंट आहे तो त्याच्या ऑनरमध्ये काय करणार आहे? नॅशनल मेमोरियल जे आहे त्याच्या ऑनरमध्ये. सो फायनली हॅव आहे त्याच्याकडे, इज ऑनर. सो ऑनरसाठी आपण इनचा वापर करतो, म्हणून ऑप्शन 3 जे आहे ते आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा, द बॉईज विथ हुम आय वॉज प्लेइंग. बॉईज ज्यांच्यासोबत मी खेळत होतो. विथ हुम ज्यांच्यासोबत, विथ हुम ज्यांच्यासोबत. ऑप्शन 1 फायनल आन्सर होईल. पुढे बघा, द फादर seems relieved as he has married both his daughters. तो फादर seems relieved म्हटलेला आहे. जनरली आपण मॅरिड सोबत कोणताही प्रेपोजिशन वापरत नाही. मॅरिड सोबत आपण कोणताही प्रेपोजिशन वापरत नाही. परंतु जेव्हा हे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये जाणार, एम, इज, आर किंवा वॉज किंवा वर, वॉज किंवा वर किंवा बी किंवा बिन सोबत जर आपण हा मॅरिड शब्द वापरत असू, तर मग मॅरिड सोबत आपण काय यूज करतो? टू यूज करतो. परंतु एखाद्या व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न झालेलं असेल, होत असेल, त्यावेळेस आहे. या ठिकाणी वडिलांनी आपल्या मुलीचं लग्न करून दिलेलं आहे. वडिलांनी बघा, द फादर, वडील, सेम्स दिसतंय, रिलीव्ड. फादर आता रिलीफ दिसतायत. आता त्यांचं टेन्शन मुक्त झालेलं आहे. ॲज ही हॅज, की आता त्यांनी, ॲज ज्याप्रमाणे त्यांनी, हॅज मॅरीड बोथ हिज डॉटर. दोघं डॉटर्सचं त्याने लग्न करून दिलेलं आहे. त्यामुळे या ठिकाणी मॅरिड सोबत आपण काय यूज करणार? ओ डबल ऑफ. ओ डबल एफ वाला ऑफ यूज करणार. आणि बघा, हा कुठे आहे? ऑप्शन 3 मध्ये, म्हणून ऑप्शन 3 आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. बघा, विथ पण येणार नाही आणि टू पण येणार नाही. ऑप्शन 4 पण आपलं करेक्ट उत्तर या ठिकाणी होणार नाही.
शी इज क्विक अंडरस्टँडिंग कन्सेप्ट बट स्लो एक्झिक्युशन. एखादा व्यक्ती काहीतरी करण्यामध्ये क्विक आहे तर क्विक सोबत आपण काय यूज करतो? इन. आणि एखादा व्यक्ती स्लो आहे, स्लो काय आहे? त्याचा स्पीड आहे आणि म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणणार? स्लो ॲट एक्झिक्युशन. सो क्विक आहे, क्विक काहीतरी करण्यामध्ये क्विक आहे, अंडरस्टँडिंग करण्यामध्ये क्विक इन अंडरस्टँडिंग आणि स्लो नंतर आपण काय म्हणणार? स्लो ॲट एक्झिक्युशन. सो बघा इन ॲट कुठे दिसतंय? ऑप्शन 3 मध्ये. ऑप्शन 3 फायनल आन्सर होईल. द पॉलिसी इज एम्ड. एम्ड नंतर आपण काय वापरतो? ॲट वापरतो आणि फोकस नंतर आपण काय वापरतो? ऑन. सो ॲट ऑन कुठे आहे? ॲट ऑन ऑप्शन 1 मध्ये आहे. ऑप्शन 1 फायनल आन्सर होईल. ही वॉज डिप्राइव्ड. डिप्राइव्ड म्हणजे त्याला वंचित करणे. डिप्राइव्ड नंतर आपण कशाचा वापर करतो? ऑफचा वापर करतो. ऑफ कुठे आहे? ऑप्शन 2 आणि 3 मध्ये आहे. 1 मध्ये पण नाही आणि 4 मध्ये पण नाही. प्रिव्हेंटेड. प्रिव्हेंटेड नंतर आपण कशाचा यूज करतो? फ्रॉमचा यूज करतो आणि त्याच्यानंतर आय-एन-जी बरोबर आहे. सो बघा या ठिकाणी ऑफ आहे म्हणून ऑप्शन 3 कॅन्सल होईल. ऑप्शन 2 जे आहे ते फायनल आन्सर या ठिकाणी होईल कारण त्याच्याजवळ फ्रॉम आहे. द ऑफिसर वॉज चार्ज. चार्ज जर असेल एखाद्या व्यक्तीला, ऑफिसरला चार्ज केला गेला म्हणजे त्याच्यावर जो आरोप आहे तो लावला गेला. तर चार्ज सोबत आपण कशाचा वापर करतो? विथचा वापर करतो. बघा इथे विथ आहे, इथे विथ आहे. म्हणजे ऑप्शन 2, 4 आपलं उत्तर होणार नाही. नेग्लिजन्स अँड सस्पेंडेड ड्युटी. ड्युटीपासून त्याला काय करा, ड्युटीवरून त्याला काय करण्यात आलं? सस्पेंड करण्यात आलं. म्हणून या ठिकाणी आपण काय यूज करणार? फ्रॉम यूज करणार. सो बघा या ठिकाणी फ्रॉम आहे का? इकडे फ्रॉम आहे परंतु हे चुकीचं आहे. इकडे फ्रॉम आहे ऑप्शन 1 बरोबर. इकडे ऑफ आहे ऑप्शन 3 कॅन्सल. ऑप्शन 1च आपलं करेक्ट आन्सर या ठिकाणी होईल. पुढचा प्रश्न बघा. ही इज ॲडिक्टेड. ॲडिक्टेड नंतर आपण काय वापरतो? टू आणि ॲडिक्टेड टू झाला की मग आपण व्हर्ब आय-एन-जी फॉर्ममध्ये घेतो. हा आय-एन-जी फॉर्ममध्ये बरोबर आहे. म्हणजे पहिला जो प्रिपोजिशन आहे तो असला पाहिजे टू. ऑप्शन 2 किंवा 4 पैकी कोणतंतरी एक आन्सर आपलं बरोबर होईल. ही इज नाऊ ट्राईंग टू गेट रीड ऑफ. आत्ताच आपण पाहिलं गेट रीड ऑफ म्हणजे काय? मुक्त होणे. म्हणजे ऑफ आपल्याला पाहिजे जो ऑप्शन 2 मध्ये आहे. ऑप्शन 4 मध्ये जो विथ आहे तो चुकीचा आहे. पुढचा प्रश्न बघा. शी हॅज अ टेंडन्सी. शी हॅज अ टेंडन्सी. टेंडन्सी आहे. कशाची टेंडन्सी आहे? एक्झॅजरेट थिंग्स. थिंग्सला ती एक्झॅजरेट करते, वाढवून चढवून सांगते. सो 2 या ठिकाणी आहे आणि इकडे आहे. ऑप्शन 3, ऑप्शन 1 कॅन्सल झालं. विच इज नॉट ॲक्सेप्टेबल फॉर्मल रायटिंग. फॉर्मल रायटिंगमध्ये म्हणजे या ठिकाणी काय यायला पाहिजे? इन यायला पाहिजे. सो फॉर्मल रायटिंग बघा या ठिकाणी इन आलेला आहे. ऑप्शन 2 बरोबर होईल. ॲट म्हणता येणार नाही म्हणून ऑप्शन 4 कॅन्सल. ऑप्शन 2 आपलं फायनल आन्सर या ठिकाणी होईल. पुढे बघा. दिस रूल इज ॲप्लिकेबल. दिस रूल इज ॲप्लिकेबल नंतर काय यूज करतो आपण? टू. ॲप्लिकेबल टू यू, ॲप्लिकेबल टू दे, देम, दोज वगैरे. सो 2 या ठिकाणी आहे, 2 या ठिकाणी आहे. ऑप्शन 2, ऑप्शन 4 काय होतील? कॅन्सल होतील. पुढे म्हटलेलं आहे इरेस्पेक्टिव्ह. इरेस्पेक्टिव्ह किंवा रेस्पेक्टिव्ह नंतर आपण काय यूज करतो? ऑफ यूज करतो. म्हणजे या ठिकाणी ऑफ आहे. ऑप्शन 1 आपलं फायनल आन्सर होईल. दिस रूल इज ॲप्लिकेबल टू ऑल एम्प्लॉईज. प्रत्येक एम्प्लॉईसाठी हा रूल कसा आहे? ॲप्लिकेबल आहे. त्याने त्याचं पालन केलंच पाहिजे. इरेस्पेक्टिव्ह ऑफ रँक. कुणाची रँक काही असो, कोणी मॅनेजर असो, कुणी काही असो, कितीही मोठा असो, कितीही लहान असो, ही जी रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत सगळ्यांना ॲप्लिकेबल आहे. इरेस्पेक्टिव्ह ऑफ रँक. ही वॉज अनॉइड मी. अनॉइड म्हणजे काय? संतापलेला असणे आणि एखाद्या व्यक्तीवर संतापलेला आहे म्हणून अनॉइड सोबत आपण काय यूज करणार? विथ यूज करणार. बघा विथ ऑप्शन 1 मध्ये आहे, ऑप्शन 3 मध्ये आहे. त्यानंतर इंटरप्टिंग हिम. बघा इंटरप्ट. ही वॉज अनॉइड विथ मी. तो माझ्यावर संतापलेला होता. त्याचं कारण काय? इंटरप्टिंग. मी त्याला इंटरप्ट करत होतो. फॉर इंटरप्टिंग हिम. बघा फॉर आहे ऑप्शन 1 मध्ये. ॲट येणार नाही. ऑप्शन 3 कॅन्सल, 2 कॅन्सल, 4 कॅन्सल. ऑप्शन 1 आपलं फायनल आन्सर होईल. द मॅनेजर इज रेस्पॉन्सिबल फॉर. रेस्पॉन्सिबल नंतर काय येणार? फॉर येणार. सो फॉर या ठिकाणी आहे, फॉर या ठिकाणी आहे. बट नॉट अकाउंटेबल. अकाउंट बघा रेस्पॉन्सिबल म्हणजे सुद्धा जबाबदार आणि अकाउंटेबल सुद्धा जबाबदार, परंतु रेस्पॉन्सिबल पेक्षा अकाउंटेबल हा शब्द जो आहे हा जनरली कशामध्ये यूज केला जातो? फॉर्मल रायटिंग किंवा फॉर्मल जे आपण करतो सगळं लिहितो वगैरे त्यामध्ये. हा शब्द जास्त पॉवरफुल आहे रादर दॅन रेस्पॉन्सिबल. रेस्पॉन्सिबल आपण कोणत्याही व्यक्तीसाठी बोलू शकतो, परंतु ज्या ठिकाणी व्यवहार येतात त्या ठिकाणी अकाउंटेबिलिटी येत असते. सो अकाउंटेबल नंतर आपण काय वापरतो? अकाउंटेबल नंतर आपण टू वापरतो. सो रेस्पॉन्सिबल फॉर, अकाउंटेबल टू. सो इकडे फॉर आहे हे कॅन्सल, इकडे टू आहे हे बरोबर. ऑप्शन 2 आणि 4 तर मुळीच होणार नाही. त्यानंतर बघा शी हॅज नो कंट्रोल. कंट्रोल आला की आपल्याला लगेच ओव्हरच लिहायचं आहे, कारण कंट्रोल सोबत आपण जनरली काय यूज करतो? ऑन यूज करतो. सो कंट्रोल ओव्हर जे आहे ते आपलं करेक्ट ऑप्शन होईल, ऑप्शन 2. पुढे बघा. ओके. सो या ठिकाणी आपले हे सर्व 50 प्रश्न जे आहे हे कंप्लीट झालेले आहे. याच प्रकारे आणखी काही प्रश्नांना आपण घेणार आहोत प्रेपोजिशनच्या कन्फ्युजिंग क्वेश्चन्सला, परंतु ते ॲटलिस्ट आणखी 7 ते 8 दिवसानंतर ते एक लेक्चर जे आहे ते आपलं येईल. हे अगदी सोपे आपले प्रेपोजिशन्स होते, परंतु यामध्ये कन्फ्युजन होत असतं आणि हे कन्फ्युजन होऊ नये त्यासाठी आजचं आपलं हे लेक्चर होतं. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व लिंक दिलेले आहे. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रमैत्रिणींपर्यंत सुद्धा पोहोचवा अशी नम्र विनंती करतो. टेलिग्राम चॅनल आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, त्याला जॉईन करा आणि आपला ऑनलाईन कोर्स जर तुम्हाला परचेस करायचा असेल त्याचीही लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही तिथे जाऊन परचेस करू शकता. थँक्यू सो मच. टेक केअर. बाय. जय हिंद, जय भारत.